loves music, everyone who loves dance, everyone who believes in our Indian culture and heritage. Trust me, this is the moment for all. Never thought 40 साल से ज्यादा हो गया हूँ। शायद मुझे याद है कि मैंने फर्स्ट टाइम यहाँ पे शायद थाने में ये गडकरी रंगायतन, वहां पे किसी तरह मुझे आधा गाना गाने का चांस मिला था, खड़ा हुआ था स्टेज में, रिक्वेस्ट किया, मैंने गाया था। और आज थाने में आप लोगों के सामने I have been given this stage. I will call it the most बड़ा ऑनर मेरे लिए है। I love you. इसके अलावा कुछ नहीं कह सकता। प्रॉमिस करके जाता हूँ कि this program will be always a memorable. That's my promise.
अच्छा मुझे ये करूँगा, मैं वो करूँगा, मैं ये करूँगा, और मैं करके फिर दिखाता हूँ। बस इतना सा जो भी
कितने ही चल गए हैं आप होते हैं दिल से कितनी ही बातें हैं कानों में घुलती है दिल से रागनी वो चले जैसे सनातन काफे ये चले जैसे सनातन काफे
Ashok Ji Shingari sir is with us. Along with that, we are so honored to have him and so जब भी कोई लड़की देखो मेरा दिल दीवाना बोलो मैं तो पुराने का हूँ क्या हूँ मेरे सपनों का घर है मैं ऊपर की गलियों में गलियों का मैं बेकार हो जाऊँ रंगीन लगे ये दुनिया मैं ख्वाबों में खो जाऊँ मामू हसीनों से उछालूंगा बहके शराबों की रवानियाँ उसका चलवा में हमारे बीच में आई डायरेक्टर प्रिंसिपल श्रीमती रेवती श्रीवास्तव को टू प्लीज जॉइन मी ऑन स्टेज। ये इससे बड़ा मान सम्मान हम खाने पर हो और मिल नहीं सकता है। प्लीज पुट योर हैंड्स टुगेदर। आई रिक्वेस्ट डेप्यूटी ठाणे महाराष्ट्र भारतीय संविधान की 75वीं वर्षगांठ के गौरवशाली अवसर पर 11वां वार्षिक विहंग संस्कृति कला महोत्सव 2025 युवा प्रतिभा का सम्मान करने के लिए एकदम तैयार है। आईपीएल में उनके शानदार प्रदर्शन ने एक देश को चकित कर दिया है, जिसमें उन्होंने आईपीएल इतिहास में सबसे तेज अर्धशतक 13 गेंदों में लगाने का रिकॉर्ड बनाया है। उन्होंने राजस्थान रॉयल्स के लिए सबसे युवा शतक, जो रॉयल्स के किसी भी
भी बल्लेबाज द्वारा सर्वोच्च व्यक्तिगत स्कोर के रिकॉर्ड की बराबरी करता है और किसी भी खिलाड़ी द्वारा आईपीएल में सर्वोच्च की हिस्ट्री यशस्वी जायसवाल। मैं आप सभी लोगों का बहुत दिल से धन्यवाद देता हूँ। प्रामुख्याने मंचावर उपस्थित असलेले आपले ठाणेकर असलेले लाडके माजी मुख्यमंत्री आणि आताचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी यशस्वी जायसवालचा सत्कार या ठिकाणी करण्यासाठी मला सांगितलं आणि आज यशस्वी जायसवालचा आपण सत्कार करतोय। तुम्हाला कदाचित ठाणेकरांना कल्पना नसेल पण यशस्वी जायसवाल ठाणेकर याची कल्पना कोणाला आहे का? किती लोकांना कल्पना आहे? आता हात वर करा। मला वाटतं 15-20 लोकांनी हात वर केला असेल, परंतु यशस्वी ठाणेकर आहे आणि आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटावा अशी कामगिरी त्यांनी तर प्रत्येक मॅच मध्ये केली आहे। पण ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाची अतिशय खराब कामगिरी असताना यशस्वी जायसवाल चमकत होता। मी आणि शिंदे साहेब आम्ही सगळ्यांनी आज त्याला शुभेच्छा दिलेल्या आहे, तू असाच चमकत राहा आणि ठाण्याचं नाव फक्त महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये नव्हे तर जगामध्ये करून दाखव। अशा प्रकारचं काम यशस्वीच्या हातून भविष्यामध्ये घडेल। मध्यंतरी आपण वर्ल्ड कप ज्यावेळेस जिंकलो त्यावेळेस एमसीएच्या माध्यमातून विहंगणी, रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, सूर्यकुमार यादव आणि दुबे, शिवम दुबे या सगळ्यांचा सत्कार विधिमंडळात केला होता आणि मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की शिंदे साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री त्यांना मुख्यमंत्री म्हणून त्यांना 11 कोटी रुपये राज्य शासनाच्या वतीने दिले होते आणि हे पैसे मिळाल्यानंतर यशस्वीने घर घेण्याचं त्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण केलेलं असं मला या ठिकाणी सांगायचं। त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने जी काही मदत केली जाते ती मदत अशा होतकरू क्रीडापटूंसाठी केली जाते। यशस्वीच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यांना कल्पना नसेल, परंतु अतिशय गरिबीच्या परिस्थितीमध्ये क्रॉस मैदानावर पाणीपुरी विकून, त्यामुळे त्याला सलाम करतो मी ठाणेकरांच्या वतीनं। आणि उपमुख्यमंत्री म्हणून म्हणजे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आमच्या दृष्टीनं काही नवीन नाहीये ह्या गोष्टी। तुम्ही मुख्यमंत्री असा किंवा उपमुख्यमंत्री असा, आमच्या दृष्टीने एकनाथ शिंदे आमच्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्वस्व आहे। त्यामुळे आम्ही कधीच त्या नजरेनं तुम्हाला बघितलं नाही आणि आज मी जर बघत होतो लाखो लोक ह्या संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या माध्यमातून येत आहेत। मी दिघे साहेबांना माझ्या तरुणपणाच्या काळामध्ये फार जवळून बघितलेलं आहे आणि त्यांची जी उंची होती किंवा त्यांची कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची त्यांची जी प्रवृत्ती होती तीच प्रवृत्ती आज तुमच्यामध्ये आहे। या गोष्टीचा मला अभिमान आहे आणि तशाच पद्धतीचं काम या राज्यामध्ये तुमच्या माध्यमातून चालू आहे। मी जास्त बोलत नाही, परंतु साहेब 11 वर्ष झाली या संस्कृती आर्ट फेस्टिवलला। एक फेस्टिवल संपला की लोक दुसऱ्या फेस्टिवलची वाट बघतच असतात आणि प्रताप सरनाईकचं एकट्याचं कौतुक करून चालणार नाही तर माझ्याबरोबर माझे सगळे हे मंचावर उपस्थित असलेले सहकारी आहेत ज्यांचा कुठलाही ध्वज नाहीये, झेंडा नाहीये त्यांच्याकडे कुठल्याही पक्षाचा, फक्त आणि फक्त संस्कृती आर्ट फेस्टिवल उपवनचं हेच त्यांचं सर्वस्व आहे आणि अशा पद्धतीचं काम करतात। त्यामुळे त्यांचा एकदा टाळ्यांच्या गजरात तुम्ही सन्मान करणं गरजेचं आहे। अभिजित किधर गया म्हणजे त्याच्या सगळ्या सुखदुःखात मी असतो। त्याच्या मुलांच्या लग्नामध्ये त्याची आई मध्यंतरीच्या काळात गेली तेव्हा सुद्धा मी होतो। मध्ये एकदा असंच त्यांनी मला घरी बोलवलं भेटायला आणि त्यांनी मला सांगितलं, प्रताप मैं तुम्हारे ठाणे का रहिवासी होने वाला हूँ। मला आनंद झाला या गोष्टीचा की मुंबईचे लोक अंधेरी आणि बँड्रा सोडून आता ठाण्याला यायला लागले आणि त्यांनी लोणामध्ये घर घेतलंय आणि त्यांनी सांगितलं की मी कुछ सालों के बाद में ठाणेकरी होने वाला हूँ। त्यामुळे असे कलाकार क्रीडापटू आपल्या ठाण्यामध्ये राहायला येत आहेत, ठाणेकर होत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे आणि हे घडलं फक्त एकनाथ शिंदे साहेब यांनी जो विजन ठेवला, ठाणे जर पुढच्या पातळीवर घेऊन गेले, जगाच्या पातळीवर ठाणे घेऊन गेले आणि ज्या पद्धतीने त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये एक एक प्रकल्प या ठाण्यासाठी राबवले, त्यामुळे तुम्हालाही तेवढा सॅल्यूट करतो। एक सर्वसामान्य कार्यकर्ता, तुमचा 30 वर्षाचा जुना सहकारी, आजपर्यंत ह्या फेस्टिवलमध्ये माझं नाव आमदार म्हणून घेतलं जायचं, परंतु फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आज प्रताप सरनाईक परिवहन मंत्री म्हणून ह्या लोकांच्या समोर आलाय। हे फक्त सहकार्य तुमचं असल्यामुळे आज माझ्यावरती जबाबदारी तुम्ही दिलेली आहे आणि मला खात्री आहे की मी माझ्या काही कलागुणांच्या माध्यमातून ह्या परिवहन सेवेला एक चांगल्या प्रकारचं
मला प्राप्त करून देईल. लोक असं तर म्हणतील की प्रताप सरनाईकच्या कार्यकाळामध्ये परिवहन सेवा अतिशय सुदृढ झाली आणि चांगल्या प्रकारचं काम ह्या परिवाराने केलं. हाच फक्त आशीर्वाद जो आहे, आशीर्वाद तुमच्या माध्यमातून मला मिळाल्याबद्दल मी मनापासून आपला आभार मानतो. आणि मी माझ्या लाडक्या ठाणेकरांना मनापासून शुभेच्छा. कारण ठाणेकरांमुळे मी मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो. आणि आता प्रताप सरनाईक म्हणाले मुख्यमंत्री का उपमुख्यमंत्री. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळी म्हणत होतो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता मी डीसीएम आहे, आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन. शेवटी पद हे लोकांच्या विकासासाठी, राज्यातल्या जनतेच्या फायद्यासाठी आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी असतं. जे पद मिळेल त्याच्यामध्ये डेडिकेशन आणि डिवोशन असलं पाहिजे. आणि म्हणून जे करू ते राज्याच्या भल्यासाठी आणि या ठाण्याच्या विकासासाठी ते काम, हाच आमचा अजेंडा आहे. आणि म्हणून ठाणं बदलतंय, ठाणं पुढे जात आहे. फक्त उंच इमारती, चांगले रस्ते, मेट्रो हे तर पाहिजेच. आता मेट्रो येते, इंटरनल मेट्रो येते, मोठे रुंद रस्ते झाले, हे पाहिजेच. परंतु याच्याबरोबर आपल्या शहराची सांस्कृतिक भूक जी आहे, ही आपली संस्कृती आहे, ही परंपरा, ही जोपासली पाहिजे, पुढे नेली पाहिजे. ते प्रताप सरनाईक यांचं व्यंग संस्कृती युवा प्रतिष्ठान गेल्या 11 वर्षापासून या ठिकाणी आयोजित करते. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. भट्टाचार्य जी, आपका भी अभिनंदन करता हूं मैं. अभी ठाणेकर बन गए और यशस्वी भी ठाणेकर है. खरं म्हणजे आपण पूर्वीचं ठाणं आणि आताचं ठाणं पाहतोय. ठाण्याचा विकास होतोय, पुढे जात आहे. परंतु ठाण्याने आपलं गाव पण सोडलेलं नाही. आणि म्हणून मुंबईतले असतील, पुण्यातले असतील, कुठलेही असतील लोक ठाण्यात राहायला येऊ लागलेले आहेत, ठाणं पसंत करू लागले. ही आपली मोठी अचीवमेंट आहे आणि मोठी उपलब्धी आहे. असं म्हणतात की तलाव आणि हिरवळ अशा ठिकाणी सरस्वतीचं अधिष्ठान असतं असं मानतात. मला आणि आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की आपल्याकडे तलावही आहेत, तर बाजूलाच तलावांचं शहर आहे आणि बाजूला येऊरचा हिरवा डोंगर आहे. आणि दोन्ही जिथं आहे तिथे सरस्वतीचं अधिष्ठान असणारच आहे. आणि म्हणून या ठाण्यात कवी राहतात, लेखक राहतात, साहित्यिक राहतात, कलावंत राहतात, खेळाडू राहतात, उद्योजक राहतात. आणि आता आपला यशस्वी पण ठाण्यात राहतोय. आणि भट्टाचार्य अपना कलाकार, आप भी ठाणे में रहते हो, आपका मैं स्वागत करता हूँ. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे प्रताप सरनाईक तुम्ही आमदार होता, आता मंत्री झालेला आहे. आमदार असताना पण यांची गाडी जोरात होती. आता परिवहन मंत्री आहे, आता त्यांची गाडी सुसाट चालणार आहे. आणि परिवहन सेवा जी आहे ही गावागावामध्ये, अगदी खेड्यापाड्यामध्ये सेवा देणारी, जसं मुंबईतली रेल्वे ही आपली लाईफलाईन आहे, मेट्रो लाईफलाईन होतीये, तशी एसटी ही गावातली, ग्रामीण भागातली लाईफलाईन आहे. आणि म्हणून त्याची जबाबदारी आपल्याकडे मी मुद्दाम दिलेली आहे की संपूर्ण राज्यातला, ठाणेकरांचाच नाही, संपूर्ण राज्यातला प्रवाशांचा प्रवास आरामदायी आपण कराल, सुरक्षित कराल, अशा प्रकारचा विश्वास आहे.
खरं म्हणजे आज यशस्वीचा आज आपण सत्कार केलेला आहे. त्याला आम्ही मगाशी सांगितलं, ठाणेकर या देशात नाव केलं, या जगामध्ये देखील या ठाण्याचा गौरव आपण कराल अशा प्रकारची अपेक्षा यशस्वीकडून आहे. त्याला आम्ही सांगितलं आता फक्त तू खेळ क्रिकेट हाच फोकस कर, तुला ठाणेकरांकडून कुठेही काही कमी पडणार नाही, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी उभे आहोत. आणि पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच डावात सेंचुरी मारणारा ठाणेकर हा आपला गौरव आहे, आपला अभिमान आहे. आणि म्हणून काय म्हणतात त्याला, 21 साल में किया बड़ा बड़ा कमाल, उसका नाम है यशस्वी जायसवाल. अरे बाबा, आम्हाला अभिमान आहे. ठाणं दिघे साहेबांचं नाव घेतलं प्रतापजींनी. या ठाण्याची विकासाची सुरुवात आनंद दिघे साहेबांनी सुरू केली. बाळासाहेबांचं प्रेम या ठाण्यावर आहे. या ठाण्याला गडकरी रंगायत आणि दादोजी कोंडदेव स्टेडियम, आता तिथं कुठल्या मॅच होत आहेत ना, रणजी मॅचेस होतील, IPL पण घेऊन या. आणि हे दादोजी कोंडदेव स्टेडियम देखील आपल्या ठाण्याचं भूषण आहे, गडकरी रंगायत आहे, आता काशीनाथ घाणेकर आहे. आणि म्हणूनच या ठाण्यामध्ये सगळे कलावंत येऊन राहू लागले. ठाणं बदलतंय, ठाणं पुढे जातंय, ठाणं समृद्ध होतंय. आणि ठाणं ही सांस्कृतिक आपली खरं म्हणजे सांस्कृतिक नगरी आहे. आणि या शहरामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन होतं. दिवाळी पहाट असेल, पाडव्याची शोभायात्रा असेल, आणि हा आपला काय संस्कृती युवा प्रतिष्ठानचा फेस्टिवल, ठाणे फेस्टिवल, याची देखील लोक वाट पाहतात. आणि या फेस्टिवलने देखील आता नंबर 1 पटकावलेला आहे. कारण मी पाहत होतो की सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी व्यासपीठ होते आणि तिथे कलावंत आपली कला सादर करत होते. आणि ठाणेकर, आपको पता है, ठाणेकर हमारे बहुत ही कलाकारों को दाद देने वाले प्रेक्षक हैं, रसिक प्रेक्षक आहेत आमचे ठाणेकर. कलावंतांना आणि कलेचा आदर करणारे ठाणेकर आहेत. आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने आज सगळ्या संपूर्ण तलावाच्या या परिसरामध्ये लाखो ठाणेकर आले. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, तुमचे सर्व सहकारी यांचे अभिनंदन करतो. वर्षागणिक याच्यामध्ये अशा या फेस्टिवलमध्ये आणखी वाढ करा. अतिशय चांगले कलावंत या ठिकाणी तुम्ही आणता. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे ख्यातनाम कलावंत, मगाशी कोणाचा सत्कार केला आपण, पद्मश्री उस्ताद, त्यांचाही आपण सत्कार केला. आणि म्हणून असे अनेक कलावंत दरवर्षी या ठाण्यात येतात, ठाण्याची शान वाढवतात, ठाण्याचा मान वाढवतात. हेच आपला खऱ्या अर्थाने अभिमान आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. सर्व कलावंतांचं अभिनंदन. आणि खास करून यशस्वी जयस्वालचं देखील मोठा आपल्या ठाणेकरांच्या वतीने पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यशस्वी भव. जी, माननीय प्रताप सरनाईक जी और माननीय विहान सरनाईक जी, थैंक यू सो मच पीपल ऑफ ठाणे और Open Festival. I'm really happy to be here, really excited, bit nervous, but thank you so much for this amazing award. It means a lot to me, and just keep giving me your love and blessings. Thank you so much. Thank you so much.
His voice becoming more refined, his style becoming more unique. And then his moment arrived. He got a chance to sing for a film, his voice echoing through the studio, his melody enchanting everyone present. The song became a hit. You have